नाथरायांच्या जीवनात मला प्रसंग आठवतो। नाथरायांच्या जीवनामध्ये प्रसंग होता महाराज। नाथराय लहान होते, लहानपणी नाथरायांचे माता पिता निवर्तले। नाथराय अनाथ होते, पण जगाचे नाथ झाले। का झाले? कारण त्यांनी पंढरीनाथाची भक्ती केली। नाथराय छोटे असताना माता पिता निवर्तले। पंढरीचे वारकरी नाथरायांच्या समोर जाताना नाथरायांना कळालं आणि नाथरायांना वाटलं मीही देवाची भक्ती करावी। हे कुठे निघाले बाबा? आजोबांनी त्यांचा संभाळ केला। चक्रपाणी त्यांचं नाव। काय नाव? चक्रपाणी। चक्रपाणींनी नाथरायांचा संभाळ केला महाराज। चक्रपाणींनी संभाळ करत असताना अचानक नाथरायांचं वय होतं 5 वर्षाचं। किती? 5 वर्ष वय होतं। आणि त्या 5 वर्ष वयाच्या बालकाला नाथरायांना वाटलं ज्या पंढरीच्या दर्शनासाठी ही वारकरी आणि मंडळी अनेक दिंड्या निघालेल्या आहेत, त्या पांडुरंगाचं मला दर्शन व्हावं। नाथराय रडू लागले। काय करू लागले? रडू लागले, रुदन करू लागले। नाथराय पक्षी रडू लागले आणि रुसून बसले, खटून बसले। नाथराय छोटंसं ते लेकरू आणि त्या ठिकाणी चक्रपाणी महाराज मंदिरात आल्याच्या नंतर बघितलं, अरे नाथराय बाळा काय झालं तुला? काय रडतो? ऐकताय ना मंडळी? नाथरायांना विचारताय तू का रडतोस? नाथरायाने सांगितलं बाबा वारकरी निघालेत ना पंढरीला, वारकरी ज्या पंढरीच्या पांडुरंगा